कसे आहात बालमित्रांनो? तुमच्या शाळेतही खूप स्पर्धा होत असतील नाही? खेळाच्या, वक्तृत्व स्पर्धा, नाटकं. काही का वेळेला काय होतं, आपल्याला सगळ्यात भाग घ्यायची इच्छा असते, पण कधी कधी भीती वाटते, आपण करू शकू की नाही. तर या भीतीवर मात कशी करायची? भीतीवर मात करून आपण पुढे जाऊ तरच ना. तर असंच एक मुलाची गोष्ट मी तुम्हाला सांगते. अरुण नावाचा एक असाच लाजरा बुजरा मुलगा होता. वर्गात सर्वात मागे बसायचा, कोणासोबत जास्त बोलत नव्हता. त्याला एकच मित्र होता, वरुण. तो त्याच्या अगदी विरुद्ध, खेळात अभ्यासात सर्वात पुढे असायचा. तो आपल्या या मित्रालाही खूप आग्रह करायचा, रे ये ना रे, तू पण भाग घे. पण तो कधीच कशात भाग घेत नव्हता. एकदा असंच काय झालं माहिती, दिवाळीचे दिवस होते. अरुणनी त्याला बोलवलं आपल्या घरी, वरुणला, की ये तू माझ्याकडे फराळाला ये, मी किल्ला केला आहे तो पहा. आणि जेव्हा तो त्याच्या घरी गेला ना, तो त्याच्या किल्ला पाहून थक्कच राहिला. इतकी सुंदर हुबेहू आकृती काढली होती त्यांनी रायगडाची. रायगडावरचे ते मावळे, राजाची बसायची जागा, सगळं सगळं. त्याला खूप आनंद झाला. दुसऱ्या दिवशी त्यांनी शाळेतही सर्वांना सांगितलं, मित्रांना, सरांना, की याला किल्ला करता येतो, खूप छान किल्ला करतो. सर म्हणाले, अरे मला का नाही सांगितलं तू याआधी? आपल्या शाळेतही किती कार्यक्रम होतात, त्यात डेकोरेशन करावं लागतं आपल्याला, आपण नाटकं करतो, स्टेज तयार करावा लागतो, या सगळ्यात तू आमची मदत करशील ना. त्याची अशी तारीफ पहिल्यांदाच झाली होती, त्यामुळे त्याला बरं वाटलं. थोडासा आत्मविश्वास आला त्याच्यात. तो म्हणाला, हो सर, मी नक्की करीन. आणि त्यानंतर जे काही कार्यक्रम व्हायचे शाळेतले, सगळ्यासाठी हा तयारी करून द्यायचा. नाटकं व्हायची तर नाटकात काम करायची, तर त्याची हिंमत नव्हती स्टेजवर बोलायची. पण स्टेजच्या मागे राहून तो पडदा केव्हा उघडायचा, केव्हा बंद करायचा, केव्हा काय प्रॉपर्टी आणून ठेवायची, हे सगळे कामं तो करायचा. असं करता 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 थोडं थोडं त्याची भीती कमी होत गेली. आणि एक दिवस त्याने निश्चय केला. सरांना म्हणाला, सर, या वर्षीच्या स्नेहसंमेलनात मला एक छोटंसं काम द्या, मी करून पाहीन. त्याच्या म्हणण्याप्रमाणे सरांनी आधी अगदी छोटंसं काम दिलं त्याला, 2-4 डायलॉग असलेलं. ते त्यांनी खूप छान केलं. त्याची भीती हळूहळू कमी व्हायला लागली. पुढे त्याच्या कॉलनीत, त्याच्या सोसायटीमध्ये गणेशोत्सव झाला. तिथेही गणपतीसमोर त्यांनी काही सादरीकरण केलं. असं करता 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 एक दिवस असा आला की तो नाट्यसृष्टीतला ख्यातनाम नट झाला. यावरनं आपलं काय लक्षात येतं मित्रांनो, की आपल्याला कुणीतरी मैत्रीचा हात, कोणीतरी आधार देणं हे जितकं गरजेचं आहे. चल, मी तुझ्या पाठीशी आहे. देवाच्या नावाचा आधार घेतात लोक. समर्थ रामदास स्वामी सांगतात ना, स्वतःवर विश्वास ठेवा. समर्थांचं वाक्य आहे, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. कवितेंच्या ओळी असतात, कोशिश करने वालों की हार नहीं होती. असं कुठलं तरी एक आपल्याला पटेल रुचेल असं एक वाक्य जे आपल्याला मोटिवेट करेल, असं आपल्या मनात नेहमी आणायचं. स्वतःवर विश्वास ठेवायचा, प्रयत्नांची कास नाही सोडायची, म्हणजे यश हमखास मिळतं. पण एक लक्षात ठेवा मित्रांनो, जसं या अरुणला वरुणनी मदतीचा हात दिला, त्यांच्या शिक्षकांनी त्याला मदत केली, त्याला प्रोत्साहन दिलं आणि त्याची प्रगती झाली, तसंच आपणही आपल्या मित्रांना प्रोत्साहन द्यायचा प्रयत्न करायचा, कोणाला मदतीचा हात द्यायचा प्रयत्न करायचा. काय बालमित्रांनो, आवडली ना ही गोष्ट? करणार ना मग असं? आणि एक लक्षात घ्या, तुम्हाला जर ही गोष्ट आवडली आहे, त्यातनं काही चांगलं तुम्हाला मिळालं असं वाटतंय, तर तुम्ही ही गोष्ट सर्वांना सांगा. त्यासाठी माझ्या या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा गोष्टीसोबत. तोपर्यंत बाय. आणि नक्की सांगा ही गोष्ट सगळ्यांना. आपल्याला जे जे आवडतं, ज्यांनी आपल्याला काही
फायदा झालाय ते सगळ्यांना सांगायलाच पाहिजे. रामदास स्वामी सुद्धा म्हणतात, जे जे ठावे आपणासी सांगावे जनासी. बाय.